मंडळाचे सर्व सभासद इकडे उपस्थित, खेतवाडीचे माझे बंधू भगिनी, तुम्हा सर्वांना आजच्या पावन दिनाच्या निमित्ताने तुमच्या सर्वांचे लाडके तुमच्या आशीर्वादाने जे आज विराजमान आहेत असे आपले ॲडव्होकेट राहुल सुरेश नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र, यांच्या वतीने तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो। आज या सोहळ्यानिमित्त तुम्ही इकडे आमंत्रित केल्याबद्दल देखील तुमच्या सहर्ष ऋणी आहोत आणि तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की 90 वर्ष पूर्ण झाली। मुंबईतलं मला वाटतं वन ऑफ द ओल्डेस्ट मंडळ अशी ख्याती असलेलं आपलं हे मंडळ आहे। ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशीच सेवा गणपती बाप्पाची तुमच्या सर्वांच्या हस्ते अनेक वर्ष अजून होत राहो। जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा। धन्यवाद साहेब। पाहुण्यांचा आता यथोचितप्रमाणे खेतवाडी विनयदत्तातर्फे एक लहानसा सत्कार सोहळा आज करण्यात येत आहे। त्यांना अनुमोदन देऊ, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं। शांतीलाल जोशी साहेब इथे आले, कधीतरी जुळून येतो। सर्व मान्यवर आले आणि खेतवाडी विघ्नहत्याच्या कार्यकर्त्यांना त्यांनी उपकृत केलं। आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आम्हाला अशी त्याने वारंवार आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्हाला सहकार्य करावं अशी खेतवाडी विघ्नहत्यातर्फे आम्ही विनंती करतो। आता आम्ही त्यांना विनंती करतो की त्याने आजचा आमचा जो ट्रॉली पूजनाचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचं त्याने अनावरण करावं। आता आपल्या या नवीन तरी खेतवाडी विभागाचे सर्व कार्यकर्ते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावं। थोडा विश्रांती घ्या। अनावरणाचा कार्यक्रम सुरू आहे। आपल्या गल्लीतील कार्यकर्ते सुरेश मिस्त्री, बाबा लाड, राजेश लाड, सागर बांगडे, गणपती बाप्पा, खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचा गणपती बाप्पा। खूप चांगल्या प्रकारे अनावरण झालेलं आहे। आदरणीय मकरंदादा नार्वेकर साहेब, ललितलाल साळवे साहेब आणि पिंके साहेब जगाबरोबर खूप खूप धन्यवाद।
खेतवाडी विघ्नते आम्ही स्वागत करीत आहोत. आजच्या या ट्रॉली पूजनाच्या निमित्ताने त्यांनी आपला अमूल्य वेळ साधून त्यांनी आपल्या ट्रॉली पूजनासाठी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. श्रीफळ देण्यात येत आहे. आभार आणि धन्यवाद. त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. खेतवाडीच्या विजय खेतवाडीचा सम्राट खेतवाडी 6वी गल्ली त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपल्या खेतवाडीतील कार्यकर्ता भगिनींनी शुद्धीकरण करून त्याचं रितसर पूजन केलेलं आहे. आता आमचे प्रमुख पाहुणे नगरसेवक श्री गौरव जगरी आणि आमचे मित्र कुमार गांधी यांना
आम्ही विनंती करतो की त्याने ट्रॉलीकडे बीज पूजन करावं. हे माझ्याकडे तुमच्यातर्फे दिलेली एक जबाबदारी आहे. हे संपूर्ण सणमध्ये उत्सवमध्ये तुमच्यासोबत तुमच्या पलीकडे आम्ही उभे राहणार. मंगलजींनी बाकीची व्यवस्थाही करायला सांगितलं आहे, त्याची आमची चर्चा झालेली आहे आणि आपण सर्व हे सण अशा प्रकारे साजरा करू की येणार हे जे 3 फूट बाय 3 फूटच्या माध्यमाने निघालेली आता 90 वर्ष झालेली आहे. आता 100 वर्षाची आपण तयारी. तेव्हा गौरवसाहेब देवेरी आणि दीप प्रज्वलन करत आहेत. हे त्वरित विद्यार्थ्यांचा महात्मा गांधी दीप प्रज्वलन करीत आहे. आम्ही त्यांचं खूप खूप स्वागत करतो. आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानून त्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रम सुरू होत आहे, सुरू झालेला आहे. खेतवाडीमध्ये पहिल्यांदा स्थापन झालेले गणेशोत्सव मंडळ आज 2026 साली हा मंडळ 90 वर्षाचं झालं. कल्पना नव्हती की खेतवाडीचा विघ्नहर्ता प्रचंड गाजावाजा करीत मोठ्या डौलाने आपला उत्सव साजरा करून घेईल. खरोखर स्वप्नातही असं वाटलं नव्हतं. आदरणीय उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींनो, युवक मित्रांनो आणि तमाम भक्त गणेशोत्सव केतवाडी विघ्नहर्ता केतवाडी दुसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेशोत्सव ट्रॉली पूजन सोहळ्याचे आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जमलेल्या सर्व मान्यवरांनी या ट्रॉलीजवळ येऊन आज सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आता इथे उपस्थित झालेले नगरसेवक श्री गौरंग जवेरी आणि नेहमी आम्हाला केतवाडी मंडळाला नेहमी सहकार्य करणारे जमलेले सर्व मान्यवर, तसंच सतत गणेशोत्सव मंडळाची पंढरी म्हणून मान्यता मिळालेल्या विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळाचे मान्यवर, प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व गणेश भक्त त्यांचे खेतवाडीचा विघ्नहर्ता खेतवाडी दुसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा हा मंगलमय सोहळा आपल्या सर्वांसाठी आनंद, उत्सव, श्रद्धा आणि भक्तीचा पर्व आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या ट्रॉली पूजनाच्या सोहळ्यात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सन 1993 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मुहूर्तपेठ रोवली. त्यांच्या प्रेरणेतून 1937 मध्ये केतवाडी दुसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना आली. अवघ्या 3 फूट बाय 3 फूट जागेत श्रीची मूर्ती स्थापन करून उत्सवाची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी गल्लीतील कार्यकर्त्यावर लाठीमार केला, परंतु त्या गडपशाहीला न जुमानता मंडळाने श्रीचा उत्सव सुरू ठेवला. आज आपण या उत्सवाचे 90वे वर्ष साजरे करीत आहोत. काळाच्या ओघात अनेक कार्यकर्ते जोडले गेले,
लोकांनी आपल्या श्रम समर्पण आणि निष्ठेम भक्तीच्या बळावर या उत्सवाची परंपरा अखंड सुरू ठेवली. त्या सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांना आज आपण कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आज आपण सर्वजण या गौरवशाली परंपरेच्या 90व्या वर्षात साक्षीदार आहोत. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि मोलाचा आहे. याच उत्साहाने, भक्तीने आणि जनसहभागाने आगामी शतकोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प मंडळाने केलेला आहे. हे एक आव्हान आहे. खेतवाडी विघ्नाचा आगमन सोहळा 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. खेतवाडी दुसरी तिसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महारील स्पर्धा 2026 आगमनाची महारील स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येत आहे. पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक 3000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1500 रुपये. तरी सर्वांनी या स्पर्धेत भाग घ्यावा अशी नम्र विनंती. गणरायाच्या कृपेने आणि सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने यंदा आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे 90 वर्ष साजर होत आहे. या ऐतिहासिक वर्षानिमित्त नव्या श्री गणेश टोळीचे पूजन करून गणेशोत्सव तयारीचा शुभारंभ करीत आहोत. आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार झालात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मंडळातर्फे आपले मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. चेंबूरकर यांचे खूप खूप आभार.
गणेशोत्सव मंडळाचे आपले अध्यक्ष अनिलदादा कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खेतवाडीचा विघ्नहर्त्या तरी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो। गणपती बाप्पा सम्राट खेतवाडी सावी गल्ली त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो।